यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर भारतात 18वी लोकसभा अस्तित्वात आली आहे। काही दिवसांपूर्वी विसर्जित झालेल्या 17व्या लोकसभेमध्ये आणि त्याआधीच्या 16व्या लोकसभेदरम्यानही सदनामध्ये विरोधी पक्षनेता नव्हता। विरोधी पक्षनेता नेमण्यासाठीच्या अटी पूर्ण न झाल्याने ही नेमणूक करण्यात आली नव्हती। विरोधी पक्षनेता कधी नेमला जातो? सभागृहात अनेक विरोधी पक्ष असतात, पण विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान 10% जागा निवडून येणं गरजेचं असतं। म्हणजेच लोकसभेच्या 543 जागांपैकी 55 जागा विरोधातल्या पक्षाने जिंकलेल्या असणं गरजेचं असतं। 2014च्या निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे 16व्या लोकसभेसाठी विरोधी पक्षनेता नेमला गेला नाही। 2019च्या निवडणुकीत काँग्रेसला 52 जागा जिंकता आल्या, 3 जागा कमी पडल्याने 17व्या लोकसभेसाठीही विरोधी पक्षनेता नेमला गेला नाही। 2024च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 99 जागा जिंकल्या आहेत। महाराष्ट्राच्या सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसच्या सदनातला आकडा हा 100 वर पोहोचला आहे। त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळेल। काँग्रेसच्या कार्यकारिणीने राहुल गांधी यांना हे पद स्वीकारण्याची विनंती केलेली आहे। विरोधी पक्षनेता महत्त्वाचा का आहे? विरोधी पक्षनेतेपद त्या पक्षाचं आणि पक्षाच्या नेत्याचं महत्त्व दर्शवतं। लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो आणि त्यानुसार पगार, भत्ते आणि सुविधा मिळतात। लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी विरोधी पक्ष मजबूत असणं गरजेचं असतं। सरकारच्या कामकाजाबाबत, धोरणांबाबत प्रश्न विचारून सरकारच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका विरोधी पक्ष पार पाडतो। लोकसभेतल्या महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा आणि प्रस्तावांवर विरोधी पक्ष नेत्याची भूमिका महत्त्वाची असते। सरकारवर अंकुश ठेवण्याची विरोधी पक्षांच्या भूमिकेचं नेतृत्व हा विरोधी पक्ष नेता करत असतो। डॉक्टर मनमोहन सिंह पंतप्रधान असतानाच्या काळात भाजपच्या सुषमा स्वराज लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या। त्यानंतर 2014 ते 2024च्या काळात लोकसभेत विरोधी पक्षनेता नव्हता। संसदेमध्ये विरोधकांचा आवाज क्षीण असेल तर सरकार मनमानी कायदे, धोरण मंजूर करू शकतं। त्यामुळेच सरकारवर विरोधी पक्षाचा धाक असणं लोकशाहीच्या दृष्टीने गरजेचं असतं। विरोधी पक्ष नेतेपद असणारा खासदार हा विविध समित्यांचाही सदस्य असतो। यात लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती यांच्यासह विविध संसदीय समित्यांचा समावेश आहे। यासोबतच केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय माहिती आयोग, CBI, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांच्या प्रमुखांची नेमणूक करणाऱ्या समितीमध्येही विरोधी पक्ष नेत्याचा समावेश असतो।